नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे हे 4 टमॅटोची रेसिपी. छान हिरव्या पातीच्या कांद्यापासून आणि 1 शिमला मिरचीपासून. काय करायचं आणि चव कशी वाढणार आहे 1 वाटी दह्यापासून टमॅटोची. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. आता 5-6 कांदे घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची आहे ढोबळी आणि 4 टॅमॅटो. यापासून आपल्याला नवीन रेसिपी बनवायची. त्याकरता काय लागणार आहे, 4-5-6 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या कांड्या आणि भरपूर अशी कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर वाटून घ्यायची आहे आणि जाडसर वाटायची आहे, बारीक पेस्ट करायची नाही. आता थोडी वाटून झालेली आहे, कमी झालेली आपली कोथिंबीर. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मीठ आणि वरून तेल घालून घ्यायचे आहे 2 चमचे. आपण कोणतंही तेल घालू शकतो, आपण जे खाता रोज भाजीला ते. आता आपल्याला कांदे आणि टमॅटो मध्ये चिरा पाडून घ्यायचे आहेत. जसं आपण वांग्याची फोड करतो, फोडी मध्ये चिरा देऊन, तसंच करायचं आहे. आता कांदे झालेले आहेत फोडी करून. आता आपल्याला टॉमॅटोही करायचे आहे. टॉमॅटो हळू कापायचा, पूर्ण कापून घ्यायचा नाही, खाली थोडासा ठेवायचा आहे, कारण आपल्याला वांगं फोड करून घ्यायचे आहे. त्याकरता आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा गर पूर्ण 4 फोडींमधला काढून घ्यायचा आहे. म्हणजे छान आपल्याला जसं वांग्याला आपण मसाला भरतो त्या टाईप आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. पण ह्या टॅमॅटोचा आतमधलं स्टफिंग अगदी वेगळं आहे. तुम्ही कधी ही रेसिपी केले का नाही केले हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि मी एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी नवीन नवीन रेसिपी आणण्याचं हेच कारण आहे, कारण चव तोंडाची वाढली पाहिजे आणि 2 चपात्या 2 भाकरी नक्कीच जास्त खाल्ल्या पाहिजे. आता टोमॅटो आपण छान स्टफिंग करून घेण्यासाठी फोड केलेली आहे, वांगं फोडसारखी. आता त्यातला गर आहे तो टाकून द्यायचा नाही, आपल्याला ठेवायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला वापरायचा आहे. आता टॅमॅटो सगळे आपले झालेले आहे फोडी करून आणि आतला गरही काढून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला ओलं खोबरेल घ्यायचं आहे 2 मोठे चमचे. 2 मोठे चमचे ओलं खोबरं घेतल्यानंतर आपण जी चटणी वाटून घेतलेली, कोथिंबीर घातलेली भरपूर, ती 2 चमचे घालून घ्यायची आहे आणि त्याच्यात काही मसालेसुद्धा घालायचे आहे. धाणा जिरा पावडर, त्याच्यामध्ये धाणा जिरा पावडर, हळद, मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला, बेडगी मसाला, हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर सगळं एकत्र करायचं आहे. या चटणीमध्ये आपल्या लसूण आहे, हिरवी मिरची आहे, भरपूर कोथिंबीर आणि तेलसुद्धा आपण घातलेलं आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे. त्याकरता आपण मिठाचा अंदाज आपल्या चटण्यानुसारच घालायचा आहे आणि सगळं एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर आपल्याला आपण टॅमॅटो जे फोडी करून ठेवली होती त्याच्यामध्ये स्टफ करायचं आहे. सगळं व्यवस्थित दाबून भरायचं आहे, कारण आपण टॅमॅटो दाबून जर भरला तर त्यातलं सारण किंवा स्टफिंग अजिबात निघत नाही. तसूच्या तसं आपल्याला टॅमॅटो जसं वांगा मसाला भरलेला असतो त्याप्रमाणे राहतं. आता 4 टॅमॅटो आपण भरून घेणार आहोत सगळं व्यवस्थित. ही रेसिपी 4-5 माणसांसाठी अगदी योग्य आहे. जर तुम्हाला करायचं असलं तर जास्तसुद्धा करू शकता, पण मी हे करून पाहिलं तर आमच्या घरात सगळ्यांना आवडली ही रेसिपी. तुम्हीही करून पहा, नक्कीच तुमच्या घरातसुद्धा आवडेल. आता टॅमॅटो भरून झालेले आहे, कांदासुद्धा भरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जो सुरलेला मसाला. कांदे छोटे छोटे आहेत म्हणून त्याच्यामध्ये स्टफिंगसुद्धा थोडंच भरणार आहे, पण तरीसुद्धा त्या कांद्याला चव अप्रतिम येते. आता झालेलं आहे पहा भरून.
पुढे काय करायचं आहे आपण पाहू. मैत्रिणो, झटपट होते ही रेसिपी, काहीही वेळ लागत नाही, पण चव एवढी का तुम्ही हॉटेलला सुद्धा ही कधी रेसिपी खाल्ली नसेल, इतकी नवीन यूट्यूबवरती रेसिपी आणलेली आहे. नक्कीच करा आणि केल्यानंतर कशी चव वाटली मला कमेंट करून कळवा. आता झालेलं आहे आपलं भरून. पुढे काय करायचं आहे, आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे 2 चमचे. 2 चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला गरम झाल्यानंतर फोडणीसाठी मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे. आणि छान ते तडतडलं का आपली टॅमॅटो भरून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे. आणि कांदेसुद्धा आहेत ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. गरम गरम तेलामध्ये टॅमॅटो घातले का छान त्याला फोडणीसुद्धा बसते आणि शिजायलाही मदत होते. आपल्या पाण्याचा अंश जरासुद्धा वापरायचा नाही मैत्रिणो या रेसिपीला. आणि नाही वापरला तरीसुद्धा अगदी अप्रतिम शिजली जाते आणि सुंदर अशी चवेची रेसिपी तयार होते. मैत्रिणो, तुम्हाला जर भाजीला काही नसलं तर 4 टॅमॅटो असले तर ही भाजी नक्की करून पहा. झटपट होणारच आहे, पण चवही तेवढीच तोंडावर रेंगाळत राहील, इतकी भन्नाट रेसिपी होते. थोडी वाफ आल्यानंतर उलटं पालटं करायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने आपला टॅमॅटो शिजला जातो आणि मसाल्याची चव त्याच्यामध्ये छान उतरते. असं सगळं आता उलटं पालटं केल्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टॅमॅटो छान मऊसूद होतो. आता झालेलं आहे पहा करून मी. त्याच्यामध्ये कांदे घातलेले आहे, त्याचासुद्धा स्वाद छानच लागतो त्या रेसिपीमध्ये. आता परत झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आपले टमॅटो शिजले आहेत 80%. 20%च बाकी आहेत. ते कसे शिजणार आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेऊ. मैत्रिणी, शिमला मिरची नंतर घालण्याचं कारण, आपल्याला शिमला मिरचीचा कलर तसाच ठेवायचा आहे, म्हणून शिमला मिरची नंतर घालायची, म्हणजे हिरवीगार अशी शिमला मिरची त्याच्यामध्ये राहते. कलर बदलत नाही आणि रेसिपी छान दिसते. त्याची चवही त्याच्यात भारी येते. पहा, आपला कांदा, टॅमॅटो, ढोबळी मिरची शिजून झालेली आहे आणि आपण एका ताटात काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं चमचाभरच तेल घालायचं आहे, चमच्यापेक्षाही कमी. आणि त्या तेलामध्ये आपल्याला आपण जे टॅमॅटोचा गर काढला होता तो घालून घ्यायचा आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी वाटून घेतली होती ते सुद्धा आपल्याला धुवून त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपला मिक्सर विसळून. टॅमॅटो छान परतून घ्यायचे आहे, टॅमॅटोचा गर, आणि त्याच्यामध्ये आपलं मिक्सरचं भांडं विसळून घालायचं आहे, म्हणजे काही त्याच्यात चटणी जरी लागली असेल तर तीसुद्धा आपल्या कढईमध्ये ओतून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायची आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं अजूनही आपण पाणी घालू त्याच्यामध्ये. राहिली होती चटणी मिक्सरमध्ये, तीसुद्धा ओतून घेतलेली आहे. मैत्रिणो, ही चटणी तुम्ही करून ठेवली तर कितीही दिवस राहते फ्रीजमध्ये आणि कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. त्यांची भाजीची चव खरंच खूप वाढते ह्या चटणीने, कोथिंबीरच्या. पहा किती कलर सुंदर आलेला आहे, उकळी आलेली आहे. आता 1 वाटी दही घालायचं आहे आपल्याला.
मैत्रिणींनो, दही घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे आपल्या टॅमॅटो आणि कोथिंबीरची चटणीचा त्याच्यामध्ये छान अर्क उतरतो आणि दह्याला चव भारी येते. सतत हलवल्याने आपलं दही छान शिजलं जातं आणि फुटतही नाही. आता आणखीन मसाल्यांचा काही वापर न करता आपल्याला त्याच्यामध्ये दही थोडंसं घट्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पहा, शिजल्यानंतर उकळीच्या त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचं आहे. त्यापूर्वी उकळीसुद्धा काढून घ्यायची आहे. झालेलं आहे. आता टॅमॅटो घालून घेऊ. सगळं आपण जे शिजवलेलं आहे, टॅमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची. आणि जर तुम्हाला असं दह्यामध्ये नसलं टाकायचं तरीसुद्धा तुम्ही फक्त आपण जी पहिलं केलं होतं तसंसुद्धा टॅमॅटो खाऊ शकता आणि दह्यामध्ये सुद्धा घोळवून तुम्ही ही रेसिपी करू शकता. हॉटेलपेक्षाही भारीचा आपला टॅमॅटो चटका झालेला आहे. याला शाही टॅमॅटो तुम्ही म्हणू शकता. अगदी पराठ्याबरोबर खा, चपातीबरोबर खा, कशासोबतही तुम्ही हा टॅमॅटोचा शाही किंवा चटका करून खा. नक्कीच आवडेल. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा रेसिपी तयार करा. वरून भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. दिसायलाही सुंदर आणि अप्रतिम झालेला आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टॅमॅटोचा स्वाद घ्या, वेगळा यूट्यूबवरती नवीन रेसिपी. झटपट होते आणि चवही भारी. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब.